नमस्कार. संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे 3,000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी कोणकोणते पात्र लाभार्थी आहेत, कधीपासून वितरित होणार, वितरित करायला सुरुवात झाली, त्यासाठी एक GR निर्गमित केलेले आहे, ते आज आपण पाहूया. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत, म्हणजे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ जो योजना आहे त्यामधले आता डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर पैसे पडणार आहेत. म्हणजे जसे की आपल्या आधार लिंक जे बँक अकाउंटला असेल त्याच्यामध्ये पैसे पडणार. चला तर मग पाहूया की कसे. तर जसे पाहू शकता, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विवाहांतर्गत राज्य पुरस्कृत करत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना, म्हणजे एवढ्या योजना इंदिरावर गांधीवर तत्काळ निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेबाबत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावयाची बाबत शासनाची विचारधारणा होती. तर चला मग पाहूया की नेमकी कशी वाटप होणार आहे. क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 27,15,796 इतकी आहे. म्हणजे जसं तुम्ही पाहू शकता, जे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना किंवा पेन्शन योजना जी आहे वृद्धाप काळाची, त्यासाठी 27,15,796 इतके लाभार्थी पात्र केलेले आहेत. त्यानुसार DBT पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या, आधार व्हॅलिडेट न झालेले, म्हणजे आधार व्हॅलिडेट म्हणजे ज्यांचं DBT लिंक आहे ते झालेले आणि ज्यांचं DBT लिंक नाही ते देखील झालेले. माहे डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जसं की पाहू शकता तुम्ही, डिसेंबर 2024 आणि जानेवारीचे 2 महिन्याचे जे हप्ते आहेत ते DBTद्वारे पोर्टल, म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर आधार लिंकच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तर लाभार्थ्यांच्या पूर्वीची पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. म्हणजे जसं पाहू शकता, जानेवारीच्या 2025 अखेरचे जे 30 जानेवारीचे जे अखेरचे लास्टची जी डेट आहे त्या तारखेपासून हे म्हणजे वितरण होणार आहे. म्हणजे 30 तारखेपासून आणखीन 1 महिना वितरण सुरू होणार आहे. कधी पण आज कधी पडतील, कोणाला उद्या पडतील. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्यास, तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात सर्व जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आली. म्हणजे सूचना यासाठी डायरेक्ट सूचना करण्यात आली की तुम्ही आधार लिंक करून घ्या. दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदर योजनेतील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी ह्या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेल्या निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आहे. जसे की तुम्ही बघू शकता, ज्यांचे आधार लिंक आहेत बँक अकाउंट, त्यांच्यासाठी पैसे पडत आहे. ज्यांचे आधार लिंक बँक अकाउंट नाहीत संजय गांधी निराधार योजने किंवा श्रावणबाळ योजनेचे, त्यांना PFMSद्वारे डायरेक्ट त्यांचे जे बँक त्यांनी जे दिलं होतं, जे म्हणजे हे करताना त्यांनी योजना घेताना त्यामध्ये पडणार. पण इथून पुढे तुम्ही आधारला बँक अकाउंट लिंक करा, कारण डायरेक्ट बेनिफिशरीनं तुम्हाला पैसे पडणार आहेत. त्यामुळे आधार लिंक केलं तरच तुम्हाला पुढचे फेब्रुवारी महिन्यापासूनचे जे पुढचे आहेत फेब्रुवारी 2025चे ते येतील, नाहीतर येणार नाहीत. 1 महिन्यामध्ये या तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये कधी पण आधार लिंक करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.